Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 20 about the chapter or about the topic topology of metric spaces. So this is lecture number 20. In previous lecture, we saw about nature of the open sphere in a discrete metric space. Also, we proved that you take any subset of a discrete metric space, it is open. Then we also proved that any subset of a discrete metric space is both open and closed. And then we proved that every open sphere is an open set in any metric space. Now we are going to prove further properties about open sets. So the first property is, see, it is something like this. Let x comma d be the metric space. X comma d be the metric space. Then arbitrary union of open sets, arbitrary union of open sets is open. What is meant by arbitrary? It means how many open sets are there in that union. We are not knowing that. Means they can be finite, they can be infinite, etc. So in short, what we have to prove? So proof will be something like this. Let x comma d be metric space, okay, and let G lambda, I will take family of open sets, G lambda, lambda belonging to capital lambda, be family of open sets, family of open sets. So how many open sets are here? It depends on this index set. हा जो कॅपिटल लॅम्बडा आपण लिहिलेला आहे, दिस इज अन इंडेक्स सेट. इट कॅन बी सेट ऑफ नॅचरल नंबर्स. तसं असेल तर ही फॅमिली जी आहे दॅट कंटेन्स इन्फिनाइटली मेनी ओपन सेट्स G1, G2, G3, G4 अँड सो ऑन. इफ धिस इज फायनाईट, सपोज कॅपिटल लॅम्बडा म्हणजे समजा N10 असेल. आता हे नोटेशन एक लक्षात घ्या. N10 चा अर्थ काय? इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10. मग असं जर असेल, लॅम्बडा जर N10 असेल तर हे 10 सबसेट्स आहेत. इट कॅन बी इनफायनाईट. कुठला तरी एक इंडेक्स सेट आपण घेतला आणि त्याच्यावरचे हे सर्व ते लॅम्बडा जे आहे दॅट विल व्हॅरी ऑन दिस इंडेक्स सेट. सो दिस इज अर्बिट्ररी कलेक्शन ऑफ ओपन सेट्स. हाऊ मेनी ओपन सेट्स आर देअर I cannot tell concretely. It all depends on what is your index set. I hope you understand this idea. Now what I have to prove is to prove that union of G lambda, where lambda belongs to capital lambda, is open. This I have to prove. मग आता नेहमीच टेक्निक, ऑलवेज यू नो यू हॅव टू यूज सेम टेक्निक्स. सो ती जी तो जो पॅटर्न आहे त्या प्रॉब्लेम सॉल्विंगमधला किंवा ते प्रूफ्स लिहिण्यामधला तो तुम्हाला समजला पाहिजे. मगाशी बघा आपण एव्हरी ओपन स्पिअर इज अन ओपन सेट. आपण काय केलं, त्या ओपन स्पिअरमधला एक पॉईंट घेतला. तसंच इथे मला करावं लागेल. जर हे युनियन ऑफ जी लॅम्बडा, लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा हे ओपन आहे असं मला सिद्ध करायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, यातला कुठलाही एक पॉईंट घ्या, एनी आर्बिट्ररी पॉईंट यू चूज अँड यू शो दॅट देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0 सच that open sphere around that chosen point with that radius r is entirely inside this set. की झालं काम. मग इथे काय होणार बघा, लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा, जी लॅम्बडा इज ओपन मला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट एक्स बिलॉंगिंग टू युनियन जी लॅम्बडा, लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा बी एनी आर्बिट्ररी पॉईंट. कुठलाही एक आर्बिट्ररी, ह्याचा अर्थ देर इज नो फिक्स रूल फॉर चुझिंग दॅट पॉईंट. कुठलाही पॉईंट मी घेतला, ही जी भावना आहे ना ती व्यक्त करण्यासाठी आपण हे वापरतो, बी एनी आर्बिट्ररी पॉईंट. ठीक आहे. मग आता हे एक्स हे युनियनमध्ये आहे म्हणजे कुठल्या तरी एका सेटमध्ये तो असणार, कुठल्याही सेटमध्ये नाही. आणि तो युनियनमध्ये अचानक कुठून येणार, शक्यच नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण असं म्हणतो की एक्स बिलॉंग्स टू, एक साधं एक्झाम्पल घ्या, ए युनियन बी युनियन सी, 3 सेट्स समजा घेतले आणि एक्स हा त्याच्यामध्ये आहे. मग असं असेल का, एक्स हा ए मध्ये पण नाही आहे, एक्स हा बी मध्ये पण नाही आहे, एक्स हा सी मध्ये पण नाही आहे, तर तो युनियनमध्ये कुठून येणार अचानक. म्हणजे ज्यावेळी तुम्ही म्हणता की एक्स इज बिलॉंगिंग टू ए युनियन बी युनियन सी, we are sure that either it belongs to A or B or C.
किंवा तिघांमध्येही असेल, किंवा तो ए आणि बी मध्ये असेल, पण कुठेच नाही आणि तो युनियनमध्ये, असं होणारच नाही. सो व्हेनेवर आय से दिस, व्हॉट आय गेट, दिस इम्प्लाइज एक्स बिलॉंग्स टू जी आय for some I, which I that we do not know, for some I belonging to lambda. म्हणजे हे जे सफिक्सेस आहेत ना, ते आता त्यातला कुठला तरी एक सफिक्स असणार, तो आपण आय घेऊया, फॉर सम आय बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा. मग आता हा एक्स बिलॉंगिंग टू जी आय, आणि जी आय हे सर्व सेट्स कसे आहेत, फॅमिली ऑफ ओपन सेट्स. सो व्हॉट आय कॅन से नाउ, ॲज जी आय इज ॲन ओपन सेट, as Gi is an open set, there exist R greater than 0 such that SXR is subset of Gi. बरोबर ना, SXR is subset of Gi. Now when it is subset, एखाद्या त्यातल्या सेटचा जरी हा सबसेट असला तरी तो युनियन मध्ये असणारच आहे, कारण युनियन ज्यावेळी मी घेतो त्यावेळी जी आय मधले सर्व कंटेंट्स मी घेणारच आहे, आणि बाकीचे काय असतील ते पण जी आय मध्ये जे आहे ते युनियन मध्ये येणारच आहे. त्यामुळे मी काय म्हणू शकतो, दिस इम्प्लाइज व्हॉट, दिस इम्प्लाइज SXR इज सबसेट ऑफ युनियन ऑफ जी आय, पण जी लॅम्बडा म्हणते, ठीक आहे, जी लॅम्बडा वेअर लॅम्बडा बिलॉंग्स टू कॅपिटल लॅम्बडा. सो व्हेनेवर यू टूक एनी आर्बिट्ररी पॉइंट of that union of G lambda, lambda belonging to capital lambda, you proved that there exists R greater than 0 such that SXR is subset of this union of G lambda, lambda belonging to capital lambda. So that means what? Union G lambda, lambda belonging to capital lambda is open set. Is open set. So done. So very simple proof. त्याच्यामध्ये आपणाला जी आय हा प्रत्येक सेट त्यातला ओपन आहे या गोष्टीचा आपण वापर केला, आणि तो ओपन असल्यामुळे तुम्हाला हे लिहिता आलं की तो बघा, ॲट जी आय इज ॲन ओपन सेट, देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0. एक्स हा जी आय मध्ये आहे ना, आणि जी आय हा ओपन सेट आहे. या दोन गोष्टींचं ज्यावेळी मी एकत्रीकरण करतो त्यावेळी मला काय कळतं, देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0 सच दॅट SXR इज सबसेट ऑफ जी आय, आणि एका कुठल्या तरी सबसेटमध्ये ते असल्यामुळे ते युनियनमध्ये असणार. इथे तुम्ही बघितलं ना, एक समजा ए मध्ये असेल तर तो युनियनमध्ये पण आहे. मग इथे हे SXR हा काय एक पॉईंट नव्हे, इट डिपेंड्स ऑन व्हॉट इज आर, अँड ते ठीक आहे. म्हणजे SXR हा संपूर्ण ओपन स्फिअर जो आहे तो एका त्यातल्या जी आय मध्ये आहे, म्हणजेच तो त्या सर्वांच्या युनियनमध्ये आहे, म्हणजेच तो जी लॅम्बडा, लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा युनियन ह्याच्यामध्ये आहे. मग मी काय केलं होतं, एक्स हा कुठला तरी एक आर्बिट्ररी पॉईंट मी घेतला होता, आणि आता असं आपण सिद्ध केलं की देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0 सच दॅट SXR इज सबसेट ऑफ युनियन जी लॅम्बडा, लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा. सो दॅट इम्प्लाइज दॅट इट इज ओपन सेट, व्हॉट इज ओपन सेट, युनियन. म्हणून आपण असं सिद्ध केलं की आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन. व्हेरी सिम्पल लॉजिक टू अंडरस्टँड. नाउ वी विल प्रोसीड. नाउ इट इज ओके. Now third property that we will prove about open sets is, see, let XD be the metric space, XD be metric space, then finite intersection of open subsets of X इज ओपन. काय बदललं बघा, तिथे आपण म्हणत होतो आर्बिट्ररी युनियन, आता आपण म्हणतोय फायनाइट इंटरसेक्शन. सो इफ आय वॉन्ट टू प्रूव्ह दिस रिझल्ट, व्हॉट आय शुड डू, आय शुड स्टार्ट विथ सम फायनाइट सबसेट्स, फायनाइट ओपन सेट्स. म्हणजे आता प्रूफमध्ये बघा आपण असं म्हणूया, लेट एक्स कॉमा डी बी मेट्रिक स्पेस. ओके, नंतर आपण असं म्हणूया G1, G2, G3 एटसेट्रा अप टू GK बी फायनाइट नंबर ऑफ सबसेट्स, फायनाइट नंबर ऑफ सबसेट्स किंवा फायनाइटली मेनी सबसेट्स असं म्हणा. फायनाइट नंबर ऑफ सबसेट्स ऑफ एक्स, फायनाइट सबसेट्स नव्हेत,
ते ओपन सेट्स आहेत आणि ते किती आहेत, फायनाईट आहेत. ही त्याच्यातून भावना व्यक्त करायची आहे. आपण लिहिल्यानंतर बघायचं आपण ते कसं आपल्याला जे म्हणायचं आहे तेच तिथे व्यक्त होत आहे ना. फायनाईट नंबर ऑफ सबसेट्स ऑफ एक्स, और असं म्हणूया फायनाईट नंबर ऑफ ओपन सबसेट्स ऑफ एक्स. ते सर्व ओपन आहेत, ते ओपन आहे ते दिलेलंच आहे ना. आपण ओपन सबसेट्सच इंटरसेक्शन घेतोय, त्यामुळे इच ऑफ देम इज ओपन. ओके, टू प्रूव्ह दॅट G1 intersection G2 etc. intersection G3 and so on up to intersection GK, right, which we can write as intersection I taking values from 1 to K. मग आता जर हा मला सेट ओपन आहे, टू प्रूव्ह दॅट दिस इज ओपन सबसेट्स ऑफ एक्स, ओपन सबसेट ऑफ एक्स, तर काय करावं लागेल मला, नेहमीच यातला एक पॉईंट घ्यायला लागेल, आर्बिट्ररी पॉईंट. सो लेट एक्स बी एनी पॉइंट ऑफ दिस इंटरसेक्शन I टेकिंग व्हॅल्यूज फ्रॉम 1 to K. मग आता इंटरसेक्शन मध्ये ज्यावेळी पॉईंट असतो, जेव्हा आता तुम्हाला माहिती आहे साधं सेट थिअरीवरून, एक्स बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी असं ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी त्याचा अर्थ काय असतो, ए मध्ये पण तो आहे पॉईंट, बी मध्ये पण आहे, सी कॉमन पॉईंट्स म्हणजे इंटरसेक्शन. सो व्हेनेवर आय से एक्स बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, एक्स बिलॉंग्स टू ए ऑल्सो अँड बी अँड सी. तसंच इथे मी लिहिणार, दॅट मीन्स व्हॉट, इट इम्प्लाइज एक्स बिलॉंग्स टू GI फॉर ऑल I 1 to K. प्रत्येक म्हणजे तो एक्स हा G1 मध्ये पण आहे, एक्स हा G2 मध्ये आहे, एक्स हा G3 मध्ये आहे, एक्स हा GK मध्ये आहे. प्रत्येक सबसेटमध्ये म्हणजे प्रत्येक त्या ओपन सेटमध्ये तो आहे, G1 मध्ये आहे, G2 मध्ये आहे. पण आता एक्स हा G1 मध्ये आहे आणि G1 हा ओपन सेट आहे, त्यामुळे मला काय मिळेल, त्या एक्सच्या भोवती मला एक ओपन स्फिअर काढता येईल जे एंटायरली G1च्या आत आहे. तसंच G2 हा पण ओपन सेट आहे. सो आय कॅन फाइंड रॅडियस R such that with that radius open sphere around x will be entirely inside G2. पण तुम्हाला हे सेन्स व्हायला पाहिजे की ह्या रॅडियस वेगवेगळे असणार, ते G1 हा सेट काय आहे त्यानुसार ते ठरणार. म्हणून मी काय म्हणणार, सो देअर एक्झिस्ट, राईट, एक्स बिलॉंग्स टू GI. ओके, नाउ वी विल से ॲज GI I taking values from 1 to K are open sets, what I will get, there exists Ri greater than 0 such that SXRI is subset of GI असं मला मिळणार फॉर ऑल I 1 to K. म्हणजेच काय त्याचा अर्थ, SXR1 will be subset of G1, SXR2 will be subset of G2, SXR3 will be subset of G3. राईट, प्रत्येक वेळी सेंटर एक्स आहे, म्हणजे ही जर कॉन्स्टंट सर्कल, समजा हे R2 मध्ये काम चाललंय असं आपण समजलो, तर ही सर्कल्स होणार ज्याचं सेंटर एक्स असेल. पहिल्याची रॅडियस R1 असेल, दुसऱ्याची रॅडियस R2 असेल, तिसऱ्याची रॅडियस R3 असेल, केथ सेटची रॅडियस RK असेल. कॉन्सन्ट्रिक सर्कल्स झाली. मग आता त्याचा अर्थ काय होतो, कॉन्सन्ट्रिक सर्कल्स मधलं सर्वात इनर मोस्ट सर्कल कोणतं असणार, तर ज्याची रॅडियस ह्या सर्वात लहान आहे. म्हणून आपण काय करतो आता, लेट R बी इक्वल टू मिनिमम ऑफ R1 R2 एटसेट्रा अप टू RK. मग त्याच्यामुळे काय होईल, SXR जे आहे ना, ते आता ह्यातलं कुठलं मिनिमम आपल्याला माहित नाही. समजा R1 हे मिनिमम असेल तर SXR1 आणि SXR सेम होणार, पण अदरवाईज काय होणार, SXR1 विल बी इनसाइड SXR2, इट विल बी इनसाइड SXR3. म्हणजे SXR हे जे आहे, R जेव्हा मिनिमम असं मी म्हणतो आहे, त्यामुळे मला असं लिहिता येईल की SXR, बरोबर ना, S हे इथे मी खोडतो, सॉरी, ते जरा गोंधळ होतो काही वेळा, पण हे नीट त्यातलं मेक काय लक्षात घ्या. आपण आता हे R मिनिमम घेतल्यामुळे मला असं निश्चित म्हणता येईल की SXR इज सबसेट ऑफ SXRI for all I taking values from 1 to K.
बरोबर ना. मग आता काय होणार, एस एक्स बघा, आता हे मी इरेज करतो जरा किंवा इथे लिहितो मी, दॅट इज बेटर. आता कसं होणार बघा, एस एक्स आर इज सबसेट or equal to, that we do not know, SXR1, right, but it is subset of G1. तसंच SXR is subset of SXR2, but SXR2 is subset of G2, etc. We can write all these things. So SXR will be subset of SXRK. SXR is subset of SXRK, final त्यातला सेट, which is subset of GK. पण म्हणजेच काय झालं, SXR हे G1 मध्ये पण आहे, SXR हे G2 मध्ये पण आहे, SXR हे GK मध्ये पण आहे. मग प्रत्येकात असल्यामुळे ते त्याच्या इंटरसेक्शन मध्ये असणार. त्यामुळे मला कन्क्लुजन काय काढता येईल की SXR इज सबसेट ऑफ G1 इंटरसेक्शन G2 इंटरसेक्शन एटसेट्रा अप टू GK. बघा जरा इथे गर्दी झाली आहे, पण लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. आपल्याला काय दिलेलं आहे की हे फायनाइटली मेनी ओपन सेट्स आहेत, मग त्यांचं इंटरसेक्शन ओपन आहे हे मला सिद्ध करायचं आहे. म्हणून आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काय केलं, त्यातला एक पॉईंट घेतला, एक्स बी एनी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इंटरसेक्शनमध्ये आहे म्हणजे तो प्रत्येक सेटमध्ये आहे, म्हणून एक्स बिलॉंग्स टू GI फॉर ऑल आय. पण GI हा कसा आहे, ओपन सेट आहे. त्यामुळे ओपन सेटची डेफिनेशन मी वापरली तर प्रत्येक वेळी मला एक RI मिळेल, radius greater than 0, such that SXRI will be subset of GI, where I takes values from 1 to K. आता आपण काय चूज केलं, R हा महत्वाचा हा त्यातला टप्पा आहे. We chose R as minimum of R1 up to RK. त्यामुळे काय होईल, with this radius whenever I draw open sphere, it will be subset of SXR1, also it will be subset of SXR2, also it will be subset of SXRK. ते आपण इथे लिहिलं. SXR इज सबसेट ऑफ SXR1, पण SXR1 हा G1 चा सबसेट आहे. त्यामुळे मला शेवटी काय मिळालं, अल्टिमेटली SXR इज सबसेट ऑफ G1. तसंच दुसरं बघा, SXR इज सबसेट ऑफ SXR2, पण SXR2 हे G2 चा सबसेट आहे. हे इथे लिहिलंय बघा आपण, SXRI इज सबसेट ऑफ GI फॉर ऑल आय रनिंग फ्रॉम 1 to K. म्हणजेच काय झालं, हा जो SXR आहे तो G1 चा सबसेट आहे, तो G2 चा पण सबसेट आहे, तो GK चा पण सबसेट आहे, म्हणजे तो त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये आहे. म्हणून ही स्टेप आली. म्हणजेच तुम्ही काय सिद्ध केलं, जो काही आर्बिट्ररी एनी पॉइंट आपण घेतला होता इंटरसेक्शन GI रनिंग फ्रॉम 1 to K मधला, तर वी शोड दॅट देअर एक्झिस्ट R ग्रेटर दॅन 0 such that open sphere with X as center and R as radius is entirely inside G1, G2 up to GK. That means what? G1 intersection G2 intersection GK is an open set. So that proves कि finite intersection of open subsets of X is open set. आता हा फायनाइट शब्द काय आहे तिथे महत्वाचा, म्हणजे समजा मी फायनाइट हा इनफायनाइटने रिप्लेस केला तर काय होईल. मग ते तुम्हाला नाही असं जर सांगायचं असेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल द्यावं लागेल. म्हणून आपण एक एक्झाम्पलचा विचार करूया. वाय वर्ड फायनाइट, राईट. कॅन वी रिप्लेस फायनाइट बाय इनफायनाइट. म्हणजे हे आधी आत्ताच्या रिझल्ट बाबत चाललेलं आहे, कुठल्या तरी रिझल्ट बाबत नाही. तर इथे आपण म्हणजे आता जर असं इनफायनाइटने मी रिप्लेस केला तर माझं म्हणणं काय असेल की इंटरसेक्शन ऑफ इन्फिनाइटली मेनी ओपन सेट्स of metric space X comma D is open, right? But we want to contradict this, so we will produce a counter example. मग त्याच्यासाठी आपण नेहमीची मेट्रिक स्पेस विचारात घेऊया R comma D, आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एव्हरी ओपन इंटरवल इज एन ओपन सेट.
ठीक आहे. म्हणजेच मला काय मिळालं तर -1/n to +1/n where n belongs to capital N is, आता n हा जर कॅपिटल एन मधला असेल तर असे एनच्या इन्फायनाईट व्हॅल्यूज आहेत. सो इज म्हणजे असं मी समजा म्हटलं ओके, हे समजा हे असं लिहिलं आपण, इज व्हॉट इन्फिनाइटली मेनी ओपन सेट्स, किंवा हे आर म्हणता येईल इथे. हे सर्व काय झालं, इन्फिनाइटली मेनी ओपन सेट्स. मग तुम्ही त्याची डायग्रॅम बघा काय होणार. हे समजा मी रिअल लाईन काढली इथे, ओके, आणि समजा मी इथे आता हे रिअल लाईन ना, त्यामुळे इथे आपण हे असं म्हणूया, ॲरोज काढूया, इथे आर म्हणूया, हे आर ही रिअल लाईन झाली. आता जेव्हा n 1 होणार त्यावेळी हे -1/1 +1/n, म्हणजे इथे समजा हे -1 आहेत, इथे +1 आहेत, तर हे ओपन इंटरवल आलं. मग n2 घेतलं की ते मायनस इथे 0 असेल ना मध्ये, मग हे -1/2 +1/2 इकडे असं दुसरं ओपन इंटरवल आलं. मग तिसरं येणार n म्हणजे 3, म्हणजे इथे येणार -1/3, इथे येणार +1/3, देन येणार -1/4 आणि +1/4. म्हणजे ही जी इंटरव्हल्स आहेत त्यांची लेंथ रिड्यूस होत चालली. मग ते शेवटी ज्यावेळी n वाढत जाईल तसं तुम्ही इकडून पण 0च्या जवळ येणार आणि इकडून पण 0च्या जवळ येणार. लिमिटिंग कन्सेप्ट आहे तो. कधीही ते 0 होणार नाही, पण इट विल टेंड टू 0. त्यामुळे लिमिटिंग कन्सेप्टचा जर वापर केला मी तर काय म्हणणार, या सर्वांचं इंटरसेक्शन, हे जे सर्व आहेत ना, म्हणजे इंटरसेक्शन ऑफ दिस -1/n to +1/n, n बिलॉंग्स टू कॅपिटल N, हे इंटरसेक्शनचं सिम्बॉल आहे. इंटरसेक्शन -1/n टू काय येणार तर ते सिंगलटन 0 येणार. आणि सिंगलटन 0 इज नॉट अन ओपन सेट. लक्षात घ्या. अजून एक आपण शिकायचं आहे क्लोज सेट, परंतु त्याच्यामध्ये एक रिझल्ट तुम्ही शिकणार आहात की कुठल्याही मॅट्रिक्स स्पेसमध्ये सिंगलटन सेट हा क्लोज सेट असतो. कुठल्याही मॅट्रिक्स स्पेसमध्ये फायनाईट सेट हा क्लोज सेट असतो. सिंगलटन 0 हा सिंगलटन 0 म्हणजे एकच एलिमेंट आहे, सो इट इज अ फायनाईट सेट, सो ऑलवेज इट इज क्लोज्ड, इट इज नॉट ओपन. दुसरं तुम्हाला करता येईल ना, ह्याचं कॉम्प्लिमेंट जर मी घेतलं ना, सिंगलटन 0चं कॉम्प्लिमेंट काय येणार तर ते येणार -∞ to 0 ओपन आणि युनियन 0 to ∞ ओपन. मग हा ओपन सेट आहे. आर मध्ये कुठलाही इंटरवल हा ओपन सेट असतो. तसंच हा पण ओपन सेट आहे. आणि आपण शिकलेला आहात आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन. त्यामुळे हे जे आहे ना सिंगलटन 0चं कॉम्प्लिमेंट, दिस इज व्हॉट, इट इज कॉम्प्लिमेंट ऑफ सिंगलटन 0, आणि ते ओपन आहे म्हणून सिंगलटन 0 क्लोज्ड आहे. दिस इज ओपन. ॲज इट इज ओपन, दिस सिंगलटन 0 इज क्लोज्ड, सो इट इज नॉट अन ओपन सेट ॲक्च्युअली. म्हणून मी आपण असं सिद्ध केलं आता की जेव्हा तुम्ही हा जो वर्ड फायनाईट होता आधीच्या प्रॉपर्टीमध्ये, आधी आपण काय प्रूव्ह केलं की इन अ मेट्रिक स्पेस इफ आय टेक फायनाइटली मेनी ओपन सेट्स देअर इंटरसेक्शन इज ओपन. मग पुढचा प्रश्न येतो तो फायनाईट हा शब्द का तिथे, तो जर मी इन्फायनाईटने रिप्लेस केला तर काय प्रॉब्लेम येईल. तर तो काय प्रॉब्लेम येईल ते इथे आपण सांगितलं. आपण एक एक्झाम्पल दिलं बघा, हे मेट्रिक स्पेस, हे त्यातले इन्फिनाइटली मेनी ओपन सेट्स, बट देअर इंटरसेक्शन इज नॉट ओपन, सो वी कॅनॉट रिप्लेस वर्ड फायनाईट बाय इन्फायनाईट. त्यामुळे हे 3 महत्त्वाचे रिझल्ट्स आपण केले या लेक्चरमध्ये की arbitrary union of open sets is open, finite intersection of open sets is open, and the word finite is important. You cannot replace it by infinite. And whenever I want to prove that certain thing is not true, give counter example. So that counter example is given here. Counter example म्हणजे इथे आपण एक्झाम्पल दिलं की बाबा हे बघा, हे इन्फिनाइटली मेनी सबसेट्स आहेत, प्रत्येक सेट ओपन आहे, त्यांचं इंटरसेक्शन ओपन नाही. So that proves the result. I hope you understood this. We will continue in the next lecture. Thank you.